दमदार 10 या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत मराठा आरक्षणासंदर्भातल्या एका मोठ्या बातमीनं। सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे। त्यामुळे कायदेशीर मार्गाने मराठा आरक्षण मिळवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय। संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयानं निकाल देत मराठा आरक्षण रद्द केलं होतं। मराठा आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा कायदाही रद्द केला होता। तसंच गायकवाड समितीच्या शिफारसीही नाकारण्यात आल्या होत्या। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अपवादात्मक परिस्थिती दिसून येत नाही, त्यामुळे एसीबीच्या नावाखाली देण्यात आलेलं आरक्षण आम्ही रद्द करतोय असं कोर्टानं म्हटलं होतं। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मराठा समाजाला मोठा धक्का बसला होता। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाला आव्हान देणारी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती। त्याची सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये सुनावणी झाली। 5 सदस्यांच्या खंडपीठानं ही पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे। त्यामुळे मराठा आरक्षण मिळवण्याच्या आशा आता मावळल्यात का असा प्रश्न निर्माण झालाय। महाराष्ट्र भूषण सोहळ्यानंतरच्या दुर्दैवी घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारनं एक सदस्यीय समिती स्थापन केली आहे। पण आता या प्रकरणात राजकारण्यांनी सुद्धा उडी घेतली आहे। त्यामुळे खारघर उष्माघाताच्या बळींवरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्यात श्री सेवकांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला। या प्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं असं म्हटलं। उद्धव ठाकरेंनी या प्रकरणात चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी केली, तर या प्रकरणी कुणीही राजकारण करू नये असं राज ठाकरेंनी म्हटलंय। निपक्षपातीपणाने चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांच्या गलथानपणामुळे हा कार्यक्रम असा ढिसाळपणाने आयोजित केला गेला त्यांच्यावरती कारवाई काय होणार हे कळलं पाहिजे। मला असं वाटतं तो अपघात आहे आणि अपघाताचं काय राजकारण करायचं। महाराष्ट्र भूषण सोहळ्यातल्या दुर्दैवी घटनेवरून राजकारणी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत। आरोपांच्या फेरींमध्ये या दुर्घटनेचं गांभीर्य तर आपण गमावून बसणार नाही ना असा सवाल उपस्थित केला जातोय। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत। महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या दरम्यान 50 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाल्याचं विधान राऊत यांनी केलं। त्या विरोधात आता शिवसेना अतिशय आक्रमक झाली आहे। शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात संजय राऊतांविरोधात तक्रार दिली आहे। खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावेळी जी दुर्घटना घडली त्यात 50हून जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप संजय राऊतांनी केला होता। या आरोपांवर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। राऊतांचे आरोप चुकीचे असल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे। सरकार आकडा लपवत आहे। हा मृतांचा आकडा जर गावागावात जर आपण पाहिला तर किमान 50 आणि जास्तीत जास्त 75च्या आसपास मृत्यू झालेले आहेत। आणि स्टेटमेंट करताना कोणताही बेस त्यांच्याकडे नाही, कोणताही त्यांच्याकडे असा अधिकृत रेकॉर्ड नाही। राज्य सरकार खारघर दुर्घटनेतील मृतांचा खरा आकडा लपवते असा आरोप संजय राऊतांनी सातत्याने केला। त्या विरोधात आता शिवसेनेनं पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे। राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय बदलाचे वारे वाहू लागलेत की काय अशी चर्चा आहे। अजित पवार या सगळ्याच्या केंद्रस्थानी होते आणि आता याच दरम्यान एक नवा बाब समोर आली आहे। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या एकासह भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा रंगलेली असताना अजित पवारांनी याबद्दल स्पष्टीकरण सुद्धा दिलं असलं तरी राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय। सत्ता बदलाची चर्चा असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले। सह्याद्री अतिथीगृहावर दोन्ही बड्या नेत्यांनी अशी अचानक भेट घेतल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। मात्र विविध प्रलंबित प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याची माहिती राज ठाकरेंनी या भेटीनंतर दिली। यात बीडीडी चाळींचा पुनर्विकास, सिडकोतील घरांच्या किमती, पोलिसांच्या घरांसह विविध प्रश्नांवर ठाकरे शिंदेमध्ये चर्चा झाली। या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती राज ठाकरेंनी दिली। जेवढ्या बीडीडी चाळी आहेत 3 मला सुद्धा आहेत, त्यांच्या पुनर्विकासाचा विषय जो आहे, जो तिथे जे लोक राहत आहेत तिथल्या लोकांना माहितीच नाही तिथे होणार काय। सध्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यातच राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा मुद्दा लावून धरलाय। त्यामुळे वरळी ठाकरे काका पुतण्यामध्ये संघर्ष सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुंदोबसुंदी पुन्हा एकदा समोर आली आहे। मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आलंय। मात्र त्या शिबिराच्या निमंत्रण पत्रिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते अजित पवार यांचं नावच नाहीये। त्यामुळे एका नव्या चर्चेला तोंड फुटलंय। अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांचा धुरळा खाली बसण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस कायम असल्याची चर्चा सुरू झाली आहे। आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसनं मुंबईत कार्यकर्ता शिबिराचं आयोजन केलंय।
मात्र पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेत अजित पवारांचं नाव नसल्याचं पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचा अपवाद वगळता राष्ट्रवादीच्या इतर सर्व ज्येष्ठ नेत्यांची नावं आहेत। त्यात प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, आदिती तटकरे या नेत्यांचा समावेश आहे। त्यामुळे अजित पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकायचं राहून गेलं की जाणीवपूर्वक वगळण्यात आलं असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पडलाय। तो उनके पार्टी का ये अंदरूनी मामला है, इसमें मेरा दखल अंदाजी करना योग्य नहीं है। मुंबईतील कार्यकर्ता मेळावा सोडून अजित पवार चिंचवडला जाणार असल्यानं अनेकांच्या भुया उंचावल्या। आता मुंबईतल्या शिबिराला अजित पवार उपस्थित राहणार नसल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलंय। राज्यात सध्या सभांचा धडाका सुरू आहे, त्यातच आव्हान आणि प्रतिआव्हान दिलं जात असल्यानं जळगाव जिल्ह्यातलं राजकारण तापलेलं आहे। पाचोऱ्यामध्ये सभा घेतली आणि त्या सभेत टीका झाली तर सभेत घुसेन असा इशारा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला, तर त्यावर संजय राऊतांनी प्रतिआव्हान दिलं। त्यामुळे संघर्षाची चिन्ह निर्माण झाली आहे। मुलुक मैदान तोफ अशी ओळख असलेले संजय राऊत आणि गुलाबराव पाटलांनी तोफगोळे डागायला सुरुवात केली आहे। मागील वर्षी एकाच पक्षात सोबत असलेले गुलाबराव पाटील आणि संजय राऊत यांचे मार्ग आता वेगळे झालेत। परिणामी एकेकाळी विरोधकांवर तुटून पडणारे हे दोन्ही नेते आता एकमेकांवरच तुटून पडतायत। आता निमित्त ठरलंय ते उद्धव ठाकरेंची पाचोऱ्यातली जाहीर सभा। गुलाबराव पाटलांनी उद्धव ठाकरेंचं स्वागत केलं, मात्र संजय राऊतांना थेट इशारा दिला। यानंतर गुलाबराव पाटलांना संजय राऊतांनी जशास तसं उत्तर दिलंय। संजय राऊत सारखा माणूस जर कोणी बोलत असेल तर मी एसपींना उद्याच्या दिवशी निवेदन देणार आहे की चौकटीत बोलावं, नाहीतर मी तिथे सभेत घुसेल। वाट बघतोय आम्ही, घुसा आणि परत जाऊन दाखवा। गुलाबराव पाटलांनी दिलेला इशारा आणि संजय राऊतांनी दिलेलं प्रतिआव्हान यामुळे राजकीय संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे। परिणामी दोन्ही बाजूंकडून सामंजस्य राखण्याची गरज आहे। शिवसेना पक्षात फूट पडली आणि राज्यात एक नवा सत्ता संघर्ष सुरू झाला। गेली 10 महिने उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात उभा दावा आहे। फूट पडलेली शिवसेना एका निवडणुकीसाठी एकत्र आल्यानं महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरली आहे। कोल्हापूर बाजार समितीत शिवसेना, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे गटानं हातात हात घातलेत। काँग्रेस राष्ट्रवादीने डावलल्यानंतर ठाकरे गटानं थेट शिंदे गट आणि भाजपशी हात मिळवणी केली आहे। त्यामुळे कोल्हापुरात विचित्र आघाडी पाहायला मिळते। बाजार समितीच्या 18 जागांसाठी ही निवडणूक होतीये। या निवडणुकीत नव्या आघाडीमुळे चांगलीच रंगत येणार आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, शिंदे शिवसेना गट आणि भारतीय जनता पार्टी आणि शेतकरी कामगार पक्ष मिळून आम्ही युती केली। शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र आल्यानं सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांच्या विरोधात धनंजय महाडिक, राजेश क्षीरसागर आणि ठाकरे गट अशी ही निवडणूक रंगणार आहे। एकीकडे राज्यात दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये रोज शाब्दिक खटके उडत असताना गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि रस्त्यापासून अधिवेशनापर्यंत सगळीकडे दोन्ही पक्षाचे नेते आमने सामने येतात। अशा स्थितीत कोल्हापुरात मात्र बाजार समितीच्या सत्तेसाठी शिवसेनेचे दोन्ही गट पुन्हा एक झाले। गेल्या काही दिवसांमध्ये देशाचं अर्थकारण आणि राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली। दोघांमध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आणि देशभर चर्चा सुरू झाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यामध्ये नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली हे अजून गुलदस्त्यात आहे। पण या भेटीमुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्याचं कारण म्हणजे अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करावी अशी मागणी काँग्रेसकडून सातत्यानं केली जाते। मात्र शरद पवार यांनी अदानींची पाठराखण केली। अदानी प्रकरणात जेपीसीची आवश्यकता नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं। अदानी यांना जाणून बुजून टार्गेट करण्यात आलं असावं असं आम्हाला वाटत असल्याचं शरद पवारांचं म्हणणं होतं। शरद पवार यांच्या भूमिकेमुळे काँग्रेस अडचणीत आली। त्यानंतर अदानी यांनी शरद पवार यांची ही भेट घेतली आहे। अनेक वर्षापासून शरद पवार साहेब आणि अडाणी साहेबांचे चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे चांगले संबंध असल्यावरही भेटीगाठी होऊ शकतात। याआधी अदानी बारामतीच्या दौऱ्यावर आले होते। दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अदानींविरोधातला आपला मोर्चा दिवसेंदिवस आक्रमक केलेला असतानाच शरद पवारांची अदानींनी घेतलेली भेट अतिशय महत्त्वाचा विषय ठरली आहे। मानहानीच्या खटल्यात दिलासा द्यावा अशी मागणी करणारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची याचिका सुरत सत्र न्यायालयानं फेटाळून लावली आहे। त्यामुळे राहुल गांधी यांना धक्का बसलाय। आता राहुल गांधींना हायकोर्टात दाद मागण्याशिवाय पर्याय नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीवेळी कर्नाटकातील सभेत बोलताना राहुल गांधींनी सर्व चोरांची आडनावं मोदी कशी काय असतात असं वक्तव्य केलं होतं।
राहुल गांधी यांच्या या वक्तव्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर राहुल गांधींचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं। या शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी राहुल गांधींनी सुरत कोर्टात धाव घेतली होती। मात्र या प्रकरणात कोणताही दिलासा द्यायला सुरत कोर्टाने नकार दिलाय। गलत कानूनी आधार पर 2 निर्णय आए हैं, उनको चुनौती दी जाएगी। कांग्रेस पार्टी का जो थोथा अभिमान और अहंकार है, उसके ऊपर एक बार फिर दंड पहुंचा है। राहुल गांधी यांना त्यांची शिक्षा रद्द करण्याकरता आता उच्च न्यायालयाचा पर्याय आहे। आता राहुल गांधी नेमकी काय पावलं उचलतात याची उत्सुकता आहे। जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केलाय। या हल्ल्यात 5 जवान शहीद झालेत। लष्कराच्या वाहनांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्याची शक्यता वर्तवली जाते। जम्मूच्या राजौरी पूंछ हायवे ओलांडत असताना ही घटना घडली। बातादुडियन परिसरामध्ये हा दहशतवादी हल्ला झाला। हे ठिकाण पूंछ 13 सेक्टर पासून 90 किलोमीटर अंतरावर आहे। सुरुवातीला अपघातामुळे लष्करी वाहनांना आग लागल्याची माहिती समोर आली, पण नंतर हा दहशतवादी हल्ला असल्याचं लष्कराकडून सांगण्यात आलं। या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। त्यानंतर राष्ट्रीय रायफलचे कमांडर आणि उच्चस्तरीय अधिकारी काही वेळात घटनास्थळी पोहोचले, पण तोपर्यंत आगीत 5 जवान शहीद झाले होते। या हल्ल्यात एक जवान गंभीर जखमी आहे, त्याला राजौरी इथल्या लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। लष्करानं पूंछ परिसरामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केलंय। तिकडे सुदानमध्ये गेल्या 6 दिवसांपासून लष्कर आणि निमलष्करी दलांमध्ये युद्ध सुरू झालंय। या युद्धात आतापर्यंत 250हून अधिक जणांना आपले प्राण गमावे लागलेत, तर 2500हून जास्त नागरिक जखमी झालेत। सुदानमध्ये सुरू असलेल्या युद्धाला संयुक्त राष्ट्र संघानं मानवीय संकट म्हटलंय। सुदान सरकारच्या माहितीनुसार देशातील स्थिती चिंताजनक बनली आहे। नागरिकांना घराबाहेर पडणंही कठीण बनलंय। सुदानमध्ये युद्ध परिस्थितीत अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारतानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिका, ब्रिटन, UAE त्याचबरोबर सौदी अरेबियाशी चर्चा करून समन्वय साधणं सुरू केलंय। गोळीबार आणि हवाई हल्ल्यानं राजधानी खार्तूममधून उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आहे। अमेरिकेनं मध्यस्थी केल्यानंतर लष्करी आणि निमलष्करी सैन्यात 24 तासांचा युद्धविराम झाला होता, पण आता दोन्ही बाजूंनी हल्ले सुरू झालेत। हे पाहता सुदानमधली स्थिती इतक्यात तरी निवळण्याची चिन्ह दिसत नाहीयेत। येमेनची राजधानी साना इथे बुधवारी एका कार्यक्रमाच्या दरम्यान चेंगराचेंगरीची दुर्दैवी घटना घडली। या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल 78 नागरिकांचा जीव गेलाय, तर 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले। सानामध्ये नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी व्यापाऱ्यांकडून नागरिकांना पैशांचं वाटप केलं जात होतं, मात्र यावेळी प्रचंड गर्दी झाल्यानं चेंगराचेंगरी झाली। यात 78 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। राजधानी सानाच्या जुन्या शहरात ही घटना घडली आहे। गरीब लोकांना आर्थिक मदत मिळावी या हेतूनं व्यापाऱ्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, मात्र या कार्यक्रमाचं नियोजन योग्यरित्या करण्यात आलं नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं बोललं जात आहे। या घटनेच्या नंतर ज्या शाळेत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं ती शाळा बंद करण्यात आली आहे। शिवाय नागरिकांना आणि पत्रकारांना या भागात फिरायला बंदी घालण्यात आली आहे। अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क यांच्या पाठीमागे लागलेला मंगळ काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये। मस्क यांना ट्विटरमध्ये मोठं नुकसान सहन करावं लागलं। अशातच आता महत्वाकांक्षी कंपनी स्पेसएक्सच्या स्टारशिप रॉकेटच्या प्रक्षेपणाकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र अवकाशात झेपावलेले जगातील सर्वात मोठं रॉकेट आकाशातच फुटलंय। टेक्सासच्या बोका चिकाय इथल्या स्टार बसवरून स्टारशिप रॉकेटनं भरारी घेतली। हे रॉकेट 33 किलोमीटरची उंची गाठत नाही, तोच उड्डाणाच्या 4 मिनिटात हे रॉकेट आकाशात फुटलं आणि त्याचे तुकडे तुकडे झाले। स्टारशिप हे जगातील सर्वात मोठं रॉकेट आहे। त्याची उंची 394 फूट आहे, व्यास 29.5 फूट आहे। हे रॉकेट 2 भागात विभागलं गेलंय। वरच्या भागाला स्टारशिप म्हणतात। या भागात अंतराळवीर बसू शकतात। त्याची उंची 164 फूट आहे। त्यात 1200 टन इंधन भरलं जातं। अवघ्या 1 तासात पृथ्वीच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत पोहोचण्याची या रॉकेटची क्षमता आहे। या रॉकेटमध्ये कोणताही उपग्रह किंवा अन्य उपकरणं नव्हती। आता हा स्फोट का झाला याची चौकशी केली जाणार आहे, त्यानंतरच पुढचं उड्डाण केलं जाईल। या घटनेनंतर स्पेसएक्सचे मालक एलन मस्क यांनी आनंद व्यक्त केलाय। स्पेसएक्स टीमचे या रोमांचकारी चाचणीसाठी अभिनंदन। पुढच्या काही महिन्यात लॉन्चसाठी खूप काही शिकायला मिळालं असं मस्क यांनी ट्विटमध्ये म्हटलंय। शिर्डीतील साईबाबांच्या चरणी भाविकांकडून अर्पण केल्या जाणाऱ्या नाण्यांमुळे साई संस्थांच्या समोर एक प्रश्न निर्माण झालाय, कारण काही बँकांनी ही नाणी स्वीकारायला असमर्थता दर्शवली। यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न आता सुरू झाले।
साईबाबांच्या शिर्डीत दररोज लाखोंच्या संख्येनं भाविक भेट देतात. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर भाविक आपल्या श्रद्धेनुसार दान करतात. या दानामध्ये सुट्या नाण्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. दर आठवड्यात शिर्डीतल्या दानपेटीत 17 लाख तर वर्षभरात 3.5 कोटी रुपयांची नाणी निघतात. ही नाणी जाता दान जमा होणाऱ्या बँकांसाठी डोकेदुखी ठरतीयत. साईबाबा संस्थांची जवळपास 13 विविध बँकेत खाती असून या ठिकाणी जमा होणारे पैसे आणि नाणी ह्या बँका घेऊन जातात. आता मात्र बँकांना नाण्यांचा हा भार सोसवत नाहीये. प्रत्येक बँकेकडे जवळपास 2 कोटी रुपयांची नाणी तशीच पडून असून यातील 4 बँकांनी तर पैसे स्वीकारायला असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे साईबाबा संस्थांसमोर प्रश्न निर्माण झालाय. बँकेकडं ही नाणी ठेवण्यासाठी आता जागा उपलब्ध नाही, त्यामुळं बँक काउंटिंगसाठी सहकार्य करण्यातही बऱ्यापैकी टाळाटाळ करते आहे. शिर्डी शहराव्यतिरिक्त जिल्ह्यातील तसंच परजिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खातं उघडण्याचा संस्थांचा विचार आहे. तर साई संस्थान यातून मार्ग निघावा यासाठी थेट रिझर्व्ह बँकेकडे पाठपुरावा करणार आहे. महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाची कायम चर्चा होत असते. या कुटुंबातील सर्वात गोंडस मुलगी म्हणजे अभिषेक आणि ऐश्वर्या यांची लेक आराध्या. सध्या आराध्या चर्चेत आली आहे ते दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एका याचिकेमुळे. काही यूट्यूब आणि वेबसाईटवरून आराध्येच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. प्रकृतीबद्दल चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीशांनी संबंधित यूट्यूब चॅनलला आराध्याबद्दलचे आक्षेपार्ह कंटेंट हटवण्याचे आदेश देण्यात आले. तसंच आराध्याच्या शारीरिक मानसिक आरोग्याबद्दल खोटे दावे करणारे सर्व व्हिडिओ तसंच मजकूर काढून टाकायला सांगितलाय. यूट्यूब हे नफा कमवण्याचं व्यासपीठ आहे. नफा मिळवत असाल तर तुमची सामाजिक जबाबदारी सुद्धा आहे, अशा शब्दात न्यायालयानं संबंधितांना फटकारलंय. तर या होत्या राज्यातल्या, देशातल्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. आमचं हे बुलेटिन तुम्हाला कसं वाटतंय? अवघ्या काही मिनिटात दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा हा आढावा तुमच्यापर्यंत कसा पोहोचतोय आम्हाला नक्की कळवा. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.